नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण आलेलो आहोत कोकणात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यात शृंगारपूर या गावामध्ये प्रचितगडाच्या पायथ्याशी कुलदेवी भैरी भवानीचं मंदिर आहे आणि तिच्या दर्शनाला आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। छोटासा व्हिडिओ आज आपल्यासोबत शेअर करते, प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एकच दिवसाचा प्रोग्राम होता, देवीचं दर्शन घ्यायचं आणि निघायचं, पुढच्याच आठवड्यात जायचं असं ठरलं। आत्ता एप्रिल मे मध्ये कोकणात जाण्यासाठी आयत्या वेळी ट्रेनचं तिकीट मिळणारच नाही। मग काय, नॅशनल पार्क बोरिवली येथून लक्झरीचं बुकिंग केलं। शुक्रवारी रात्री निघालो, शनिवारी सकाळी 7 वाजता संगमेश्वर डेपोजवळ उतरलो। संगमेश्वर डेपोजवळच फ्रेश होण्यासाठी हॉटेलमध्ये रूम घेतली, फ्रेश झालो आणि निघालो देवीच्या दर्शनाला। शृंगारपूरमधील प्रचितगडाच्या पायथ्याशी असलेलं भैरी भवानी देवीचं मंदिर, जी आहे आमची कुलदेवी, संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून अंदाजे सांगते 15 किलोमीटर इतकं अंतर आहे, तर संगमेश्वर डेपोपासून 18 किलोमीटर इतकं अंतर आहे। स्वर्गापेक्षाही सुंदर असं आपलं कोकण असं नेहमीच म्हटलं जातं। निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आपल्या या कोकणात अनेक देवस्थानं आहेत। पावसाळ्यात कोकणाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते। पावसाळ्यात हिरवागार निसर्ग पाहण्याची मजा काही वेगळीच असते। इथे आम्ही उतरलो, इथे पार्किंग आहे, या ठिकाणी वरती हे मंदिर दिसतंय। आता इथून चालत जातोय। इथे व्हिडिओ क्लिप शूट करत असताना थोडीशी मस्ती चालू होती। ही व्हिडिओ क्लिप मी कुठेही एडिट केलेली नाही, जशीच्या तशीच आहे, फक्त व्हॉइस मात्र म्यूट केलाय आणि व्हॉइस ओव्हर केलाय। मंदिरात सजवलेलं देवीचं रूप सारखं पाहत राहावं असंच वाटतं। या ठिकाणी फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी सक्त मनाई आहे, त्यामुळे काहीच शूट केलेलं नाही। रात्रभर आम्ही प्रवास केला होता, तरीसुद्धा अजिबात थकवा जाणवला नाही। देवीचं छान असं दर्शन झालं, ओटी भरली, थोड्या वेळ मंदिरात बसलो आणि आत्ता जायला निघालोय गणपतीपुळे। पर्यटक व भाविकांना आवाहन करण्यात येते की कोणी खोल समुद्रात जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, तसेच शाळेतील सहलीच्या विद्यार्थ्यांनी समुद्राच्या पाण्यात उतरू नये। रहदारी अडथळा होईल अशा प्रकारे वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजू उभी करू नये। नेमून दिलेल्या ठिकाणी वाहने पार्किंग करावे। वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे।
अतिशय सुंदर आहे आणि देवीची सजावट तर इतकी छान केलेली होती, पण त्या ठिकाणी फोटोग्राफी आणि व्हिडिओसाठी सक्त मनाई आहे, त्यामुळे काही शूट केलं नाही. गणपतीपुळ्याला गेलो तिथे सुद्धा आतमध्ये मंदिरात शूट करता येत नाही, त्यामुळे शूट केलं नाही. आणि गणपतीपुळ्याला चौपाटीला गेलो होतो, पण आम्ही गेलो त्यावेळेस भरपूर ऊन होतं आणि गर्दीसुद्धा खूप होती, त्यामुळे त्या ठिकाणी चौपाटीला गेलो नाही. तर इथे आलो आहोत आरे वारे बीचला. आरे आणि वारे या ठिकाणच्या गावांची नावं आहेत आणि त्या गावांच्या नावावरूनच याला आरे वारे बीच असं म्हणतात. छान असं बीच आहे. आज या ठिकाणी आपल्याला गर्दी दिसते, नेहमी अशी गर्दी या ठिकाणी नसते, पण आता सॅटर्डे संडे असल्यामुळे गर्दी जास्त आहे. तसंच गणपतीपुळ्याला सुद्धा झालं, सॅटर्डे संडे असल्यामुळेच त्या ठिकाणी सुद्धा गर्दी खूप होती. अचानक ठरलो, आलो, देवीचं आणि बाप्पाचं दर्शन झालं. त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा संगमेश्वरवरून आमचं लक्झरीचं बुकिंग होतं. रविवारी सकाळी मुंबईत आलो. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा, एक छानशी कमेंट करा. धन्यवाद.